सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर श्रीरामपूर ते राहुरी जाणाऱ्या एसटी बसमधून 65 वर्षीय महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 4 व संगमनेर तालुक्यातील 2 भामट्या महिलांना राहुरी पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळवले आहे। दिनांक 18 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर दरम्यान जाणाऱ्या एसटी बसमध्ये अज्ञात चोरट्याने राहुरी तालुक्यातील चिंचविहिरी येथील एका 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने एसटी बसमधून लंपास झाल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना दिनांक 24 जून रोजी राहुरी कृषी विद्यापीठ परिसरामध्ये 6 महिला संशयित आढळून आल्या। राहुरी पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या त्या महिला एसटी बसमध्ये चोरी करत असताना आढळून आल्या आहेत। पकडलेल्या महिला या नाशिक जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील असून त्यांच्या विरोधात चिंचविहिरे येथील 65 वर्षीय मंजुळाबाई भाऊसाहेब झांबरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 734/2024 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। पकडलेल्या आरोपी महिला गौरी रामू कट्टी वय 30 वर्ष, दीपा अशोक कट्टी 27 वर्ष, गीता व्यंकटेश कट्टी 21 वर्ष, सर्व राहणार पाथर्डी नाका तालुका जिल्हा नाशिक, तर गायत्री तेज सार्ले 23 वर्ष, रूपा राजू सार्ले 25 वर्ष, राहणार वीटभट्टी जवळ संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, नक्षत्रा कल्याण दुवानी वय 21 वर्ष, राहणार पाथर्डी नाका तालुका जिल्हा नाशिक आरोपी क्रमांक 1 ते 6 यांना दिनांक 24 जून रोजी 10 वाजण्याच्या दरम्यान श्रीरामपूर ते राहुरी जाणाऱ्या एसटी बसमध्ये बेलापूर ते राहुरी फॅक्टरी जाणाऱ्या रोडवर दुपार दरम्यान ताब्यात घेतले होते। या भामट्या महिलांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करत आहेत। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।